नमस्कार मित्रांनो, सांगली डी-सी-सी बँकेची जी भरती निघालेली आहे क्लर्क पदासाठी 444 जागा आहे. त्याचं फॉर्म आपण मोबाईलवरून कसं भरू शकता? याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स आणि फोटो वगैरे, सिग्नेचर वगैरे जे काही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लागेल, ते कसं स्कॅन करायचं ऑनलाईन, ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हां, कोणाला माहिती नसेल तर पात्रता आहे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन आणि एम-एस-सी-आय-टी झालेलं पाहिजे. ठीक आहे? आणि फुल इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल. आता ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. ठीक आहे. तर तुम्ही ऑलरेडी डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन परत करण्याची जरूरत नाही. पण तुम्ही जर पहिल्या वेळेसच या पेजवरती आला असेल, रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता इथे बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर डिटेल्स वगैरे आता स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे. आता मित्रांनो, जे पण काही डिटेल्स टाकणार हे मी ॲज अ डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी टाकणार आहे. तुम्ही तुमचं नाव टाकायचं. आता इथं फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं. ठीक आहे. कन्फर्म नेममध्ये तुमचं जे नाव आहे ते कन्फर्म करायचं. ठीक आहे. समजा संदीप. मिडल नेम जे पण आहे तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं इथे. ठीक आहे. आणि कोणाला समजा या डिटेल्स म्हणजे भरता येत असेल तर समोर व्हिडिओ करू शकता किंवा फास्ट फॉरवर्डमध्ये बघू शकता. मित्रांनो, या जी एक्झाम होणार त्याच्यासाठी नोट्स पण अवेलेबल आहे आपल्याकडे. नोट्सबद्दल समोर बोलूयाच. ठीक आहे. तर हे मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव, हे लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव. ठीक आहे. इथे फुल नेममध्ये संपूर्ण नाव बघायचं व्यवस्थित आहे का. ठीक आहे. आता इथे मला टाकताना माझं नाव चुकवलं आहे मी. ठीक आहे. तर अशा प्रकारे चूक होऊन जाते मित्रांनो. तर ते व्यवस्थित फुल नेममध्ये बघायचं. ठीक आहे. आता आलं येऊन जाईल. ठीक आहे. आता इथे मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आयडी वगैरे टाकायचा आणि हा जो कॅप्चा कोड आहे राईट साईडला तो इथे टाकायचा. ठीक आहे. इथे ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर इथे कन्फर्म करून घ्यायचं. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. तर मित्रांनो, इथे जीमेल टाकताना काही मुलांना इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. इथे फक्त जे @ आहे त्याच्या अगोदरपर्यंत टाकायचं आणि इथे डोमेन नेममध्ये gmail.com हे निवडायचं आणि इथे जे कन्फर्म ईमेल आहे तिथे तुमचं संपूर्ण ईमेल टाकायचं. जसं की संदीप जाधव 3822@gmail.com असं संपूर्ण टाकायचं. ठीक आहे. आणि इथे आता कॅप्चा कोड टाकायचा आणि हे जे अल्टरनेट नंबर आहे, तुमचा जर दुसरा नंबर आहे तर टाका. नाही जर टाकलं तरी पण काही हे नाही. जे हे रेड डॉट आहे मित्रांनो, स्टार, हे कंपल्सरी असतं. ते टाकावंच लागतं आपल्याला. ठीक आहे. आता इथे कॅप्चा कोड टाकून कन्फर्म करायचे. आता जे हे कॅप्चा कोड टाकता तुम्ही, हे व्यवस्थित कॅपिटल आहे की स्मॉल आहे ते व्यवस्थित बघून टाकायचं. ठीक आहे. आणि आता इथे सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. ईमेल वगैरेचं काहीतरी जर तुमचं कुठं काही चुकलं असेल, एखादं अक्षर राहिलं असेल किंवा रॉंग झालं असेल तर असं रेड डॉट येतं, ते व्यवस्थित करून घ्यायचं. ठीक आहे. आता इथे ओके करायचं मित्रांनो. आता याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही आहे. ठीक आहे. तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे हे बघा, राईट साईडला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आलेलं आहे. तर स्टार्टिंगलाच रजिस्ट्रेशन करताना संपूर्ण नाव वगैरे व्यवस्थित करायचं. आता इथे तुमचं मोबाईल नंबर आणि जो जीमेल आयडी टाकलेला आहे त्याला व्हेरिफिकेशन करायचं, म्हणजे त्याच्यावरती OTP येईल, ते सबमिट करून व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तर समोर बघूयाच आपण, म्हणजे फॉर्म कसं अप्लाय करायचं. त्याच्या अगोदर नोट्सबद्दल 1 मिनिटात बोलून घेऊया. आपल्याकडे ऑल सब्जेक्ट म्हणजे नोट्स आहे. IBPS तुमची एक्झाम घेणार आहे. तर हे जे आपले नोट्स आहेत ते IBPS पॅटर्ननुसार आहे. याच्यामध्ये जेवढे पण सब्जेक्ट आहेत ते तेवढ्या सब्जेक्टची तुम्हाला नोट्स भेटणार. अगोदर ज्या पण डी-सी-सी बँकेची एक्झाम झालेली आहे, IBPSने घेतलेले, TCSने घेतलेले, ते संपूर्ण PYQ प्रश्न उत्तरासहित सब्जेक्ट्स वाईज देण्यात आलेले आहे. तुम्हाला क्वेश्चन बँक पण भेटणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये संपूर्ण सब्जेक्ट्स येणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. याची किंमत आहे ₹430. ठीक आहे. याच्यावरती आपण 100% पासिंग गॅरंटी देतोय, रिझल्ट देतोय मित्रांनो. तुमचं जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही जे हे फीस देणार आहात तुम्हालाही परत मिळेल. ठीक आहे. हा फोनपे नंबर आहे, याच्यावरती फोनपे करा तुम्ही. ठीक आहे. आणि याच नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट सेंड करा. सांगली डी-सी-सी बँक PDF म्हणून टाईप करून सेंड करा. ठीक आहे. आणि तुम्हाला थोडक्यात डेमो पण दाखवत आहे मित्रांनो मी. हे संपूर्ण सब्जेक्ट्स आहेत आणि अशा रीतीने आपण हायलाईट पण केलेले आहे पॉईंट्स. ठीक आहे. आणि खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत मित्रांनो. आपण गॅरंटी 100% देतोय, कारण की आपल्या नोट्सचं रिझल्ट्स तेवढं आहे मित्रांनो. आणि हे आत्ता म्हणजे 8 दिवसापूर्वी सर्व नोट्स अपडेट करण्यात आलेले आहे. करंट डाटा जे पण फॅक्च्युअल डाटा आहे, समजा रेट असो काही पण असो, तर ते जे आपले क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे. तर चला, तर आता आपण समोर बघूया कसं फॉर्म भरायचा. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते जॉईन करून घ्या. तिथं काही PDF आपण फ्री देत असतो आणि अपडेट पण येत असते. आता इथे सेंड OTP म्हणून
इथे कॅप्चा अगोदर फिल करावं लागेल आपल्याला. आणि मी हे संपूर्ण मोबाईलवरूनच भरत आहे मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्हाला OTP येईल. ठीक आहे. OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करून द्यायचं. हे बघा व्हेरीफाय झालं आहे. अशाच प्रकारे ईमेलचं पण OTP सेंड करायचं इथनं. ठीक आहे. आज परत एक वेळेस आपल्याला कॅप्चा टाकावा लागणार आहे. 6. ठीक आहे. आता आपल्या ईमेलवरती रजिस्ट्रेशन जो ईमेल टाकलेला आहे त्याच्यावरती OTP आला असेल, तो बघून सबमिट करायचं आहे. अशा रीतीने व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसत असेल मित्रांनो. ठीक आहे. आता मी हे डेमोसाठी दाखवत आहे. मी काय फॉर्म अप्लाय करत नाही आहे. तर याचं ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं, कारण की तुम्हाला समोर कामी येईल मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला लक्षात नसेल तर, किंवा लिहून घ्यायचं. आता समोर काय करायचं, इथं स्कॅनेड आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायचं. ठीक आहे. तर अगोदर याच्या गाईडलाईन बघून घेऊया आपण. किती MB मध्ये असायला पाहिजे. 200 ते 1 मिनिट. तर मित्रांनो, जे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे इथे, तो 20 ते 50 KBच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे. आता सिंपल तुमचं कॅमेराने तुमचा एखादा फोटो असेल पासपोर्ट साईज, किंवा फोटो काढून घ्या कॅमेराने व्यवस्थित, फॉर्मल शर्ट असायला पाहिजे. ठीक आहे. ते फोटो काढल्याच्या नंतर तुम्हाला क्रॉप कसं करायचं, स्कॅन कसं करायचं ते सांगतो मी आता. ठीक आहे. सिग्नेचर वगैरे संपूर्ण अगोदरच काढून घ्या. सिग्नेचर पण 50 KB पर्यंत पाहिजे. ठीक आहे. तर फोटो आणि सिग्नेचर वगैरे व्यवस्थित फोटो काढून घ्या त्याचं. आता मी सांगतोय की स्कॅन कसं करायचं. मित्रांनो, दुसरं हे ओपन करायचं पेज. ठीक आहे. आणि त्यावरती सर्च करायचं MB to KB. ठीक आहे. आणि जी ही पहिली साईट आहे, कम्प्रेस इमेज फ्रॉम MB to KB, हा लोगो दिसत असेल तुम्हाला, याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि खाली यायचं ड्रॉप युअर इमेज, इथे क्लिक करायचं आहे आणि तुमचं फोटो सेक्शन उघडायचं आहे. ठीक आहे. मी इथं परमिशन दिलेली नाही, तुम्ही परमिशन देऊन फोटो वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. किंवा इथे कलेक्शनमध्ये जायचं आणि फ्रॉम डिव्हाइस म्हणून इथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. अशा रीतीने ते फोटो सिलेक्ट झालं की इथे 50 KB टाकून द्यायचं. ठीक आहे. 50 ते 55. ठीक आहे. 55 टाकलं की 50पर्यंत होतं. ठीक आहे. तर इथे 55 टाकले आपण आणि इथे कम्प्रेस करायचं. ठीक आहे. थोडं टाईम लागतं मित्रांनो इथे. तर इथे हे प्रोसेस झाल्याच्या नंतर हे इथे डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसत असेल मित्रांनो, इथे डाउनलोड करायचं. ठीक आहे. आता हे मी जे केले आहे ते 55 टाकलं तर 41पर्यंत झाले. ठीक आहे. तुम्हाला आणखी जर 50 पाहिजे असेल तर 60 टाका. ठीक आहे. 60 KB. ठीक आहे. तर 10 पॉईंट ते कमीमध्ये देते. ठीक आहे. पण होऊन जातं. आता इथे जसं आपण सिग्नेचरचं केलं आहे तसंच आपण इथे फोटोचं केले तसंच आपण इथे आता सिग्नेचरचं स्कॅन करूया. तर दुसरा फोटो स्कॅन करण्यासाठी इथे बॅक घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. परत सेम तेच प्रोसेस इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जसा तुम्ही फोटो निवडला तसं तुम्ही सिग्नेचरचा फोटो निवडायचं आहे. आणि ते सिग्नेचर जी आहे ती ॲक्युरेट 50 KB पाहिजे. ठीक आहे. तर आपण 66 किंवा 65 KB इथे टाकूया, तर 50पर्यंत होईल ती. ठीक आहे. 50 ते 100 KBच्या मध्ये पाहिजे सिग्नेचर. तर इथे प्रोसेस झाल्याच्या नंतर हे डाउनलोड टाकून द्यायचं. हे बघा मी काय सांगितलं, 39 KBचं ते झालं आहे. तर आणखी ते 50 ॲक्युरेट 50 KBसाठी पाहिजे, तर आणखी त्याला आपण 70 करूया. ठीक आहे. 70 KB टाकूया परत. तर मित्रांनो, परत बॅक घेऊन तेच प्रोसेस केलं आहे आणि आता आपण इथे 70 हे टाकूया. 70 ते 75 समजा, तर ते 50+ होऊन जाईल. तर इथे 55 झालं आहे. ठीक आहे. तर मी जशा प्रकारे सांगितले तशा प्रकारे करा. हे थोडं किचकट प्रोसेस आहे, पण सिंपल होऊन जातं. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल, मी ऑलरेडी सांगितलं आहे, त्याप्रकारे करून घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, अशा रीतीने आपण जे स्कॅन वगैरे केले आहे. आता फोटो इथे हे करायचं आहे अपलोड. ठीक आहे. तर इथे फोटो डिव्हाइस वगैरे इथे निवडून घ्यायचा आहे. जो फोटो आपण 50 KBच्या मध्ये स्कॅन केलं होतं तो फोटो अपलोड करून द्यायचा. हे बघा इथं झालं आहे. आता इथे एक लाईव्ह फोटो तुमचं कॅप्चर करायचं आहे. तर कॅप्चर फोटोमध्ये जायचं आहे मित्रांनो इथे. ठीक आहे. आणि इथे अलो धिस टाईम किंवा अलो व्हिजिटिंग द टाईम द साईट असं करायचं आहे इथे. जर कॅप्चर फोटो कोणाची साईट चालत नाही मोबाईलमध्ये, तर काय करायचं आहे मित्रांनो, इथे जे राईट साईडला 3 डॉट दिसत आहे, इथे ना तुम्हाला डेस्कटॉप साईट याच्यावरती क्लिक करायचं आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं साईट वगैरे व्यवस्थित वर्क करेल. जिथे पण प्रॉब्लेम येत असेल कॅमेरा कॅप्चरसाठी फोटो वगैरे ते हे करायचं आहे. जे अपलोड केलेला फोटो आहे हे आहे, ठीक आहे. आणि जे आपण लाईव्ह फोटो कॅप्चर केला आहे तो हा खालचा आहे. अशा रीतीने तुम्हाला तिथे फोटो दिसेल. आता इथे काय करायचं आहे, कन्फर्म इथे क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जे आपण सिग्नेचर स्कॅन केलं होतं ते इथे निवडायचं आहे फोटो आणि अपलोड करायचा आहे, ठीक आहे. आणि ते रेकॉर्ड वगैरे चालू करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो इथे 10 ते 20 KB सिग्नेचर पाहिजे. आपण 55 ते 100 केलं. सॉरी, ते माझ्याकडून मिस्टेक झाला. मी चेक नाही केलं मित्रांनो. तर इथे ना 10 ते 20 KB सिग्नेचर पाहिजे तुम्हाला. तर ते परत आपण ते जे अगोदर प्रोसेस केलं आहे ना तशा प्रकारे तुम्ही सिग्नेचर स्कॅन करून घ्यायचं आहे 10 ते 20 जे अगोदरची साईट आहे ना तीच निवडून घ्यायची आहे आणि तिथे 20 टाकून द्यायचं आहे. म्हणजे 10 ते 20 होऊन जाईल, ठीक आहे. आणि डाउनलोड करून घ्यायचं. हे बघा 14 KBचं झालं आहे, ठीक आहे. काही टाईम लागत नाही मित्रांनो. सॉरी, माझ्याकडून मिस्टेक झाली, ठीक आहे. आणि आता इथे येऊन डायरेक्ट अपलोड करून द्यायचं आहे, ठीक आहे. आता अपलोड झाल्याच्या नंतर आय कन्फर्म इथे क्लिक करून द्यायचं आहे आणि नेक्स्ट करून द्यायचं आहे. एवढं थोडं इथे सिग्नेचर आणि फोटो अपलोड करण्यासाठी थोडं किचकट काय आहे मित्रांनो, पण तुम्हाला मी जसं सांगितलं आहे तसं तुम्हाला सिम्पल जाईल, ठीक आहे. त्या रीतीने करा, ठीक आहे. आता इथे बेसिक कॅटेगरी वगैरे निवडून घ्यायचं. कॅटेगरी इथे एकच ऑप्शन आहे, जनरल, ठीक आहे. आर यू रेसिडेंट्स फ्रॉम सांगली. जर तुम्ही इथे सांगली जिल्ह्यातील असाल तर सांगली जिल्हा निवडा मित्रांनो. कारण की 70% ज्या जागा आहे त्या सांगलीतील कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे. तर मी इथे नो करतो आहे कारण की मी सांगली डिस्ट्रिक्ट नाही. आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. जर डिसेबिलिटी असेल तुम्हाला तर येस करायचं, ठीक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का सांगली डिस्ट्रिक्टचं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं, ठीक आहे. आता इथं रिजन टू विच डुईंग बिलॉंग सिलेक्ट करायचं आहे. रिलिजन, सॉरी. तर हिंदू असेल तर हिंदू, ठीक आहे. मुस्लिम वगैरे तुमची जे पण रिलिजन आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. जर तुम्ही मायनॉरिटीमधनं बिलॉंग करत असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं, ठीक आहे. आणि तुमचं आधार कार्ड वगैरे व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. पॅन वगैरे. तर इथे कन्सेंट मागत आहे, म्हणजे तुमची सहमती आहे का आधार व्हेरिफिकेशनसाठी, तर येस करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि तुमचं इथे जो पण आधार कार्ड आहे तो आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि खाली एक्झामिनेशन सेंटर निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. इथे 4च ऑप्शन आहे मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, ठीक आहे. तर जे तुम्हाला नियर बाय म्हणजे जवळ आहे ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि इथे लास्टला पॅन नंबर पण आहे मित्रांनो. इथे पॅन नंबर पण टाकून द्यायचा आहे. इथे थोडं क्रॉसला आहे, मतलब साईडला येत आहे ते पण टाकून द्यायचं, ठीक आहे. ते काही कंपल्सरी नाही आहे पण टाकून द्यायचं, ठीक आहे. जे रेड डॉट आल्यावाले आहे स्टारवाले ते कंपल्सरी असतात. आता तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते इथे निवडायचं आहे, ठीक आहे. तर इथे डेट ऑफ बर्थ टाकताना मित्रांनो व्यवस्थित, कारण की चुकी झाली नाही पाहिजे, नंतर ते करेक्शन करता येत नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते निवडून घ्यायचं आहे. डू यू हॅव, मतलब तुम्ही जुळे भाऊ किंवा बहीण आहात का. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. आणि येस असेल तर त्यांचं नेम टाकायचं इथे. इकडे जेंडर निवडून घ्यायचं तुम्ही त्यांचं, ठीक आहे. आता मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड ते टाकून घ्यायचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव टाकायचं इथे, फादर नेम आणि इथे मदर नेम, ठीक आहे. आणि हे झाल्याच्या नंतर इथे ॲड्रेस, जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस टाकून द्यायचा आहे मित्रांनो. इथे इथे तुमचं गाव किंवा सिटीचं नाव टाकायचं. इथे तुमचं डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं, स्टेट निवडून घ्यायचं आणि जो पिनकोड आहे तो इथे टाकायचा. पिनकोड कोणाला माहिती नसेल तर गुगलवर सिम्पली तुमच्या गावाचं नाव आणि डिस्ट्रिक्ट टाकायचं आणि सर्च करायचं, तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. आता खाली जे परमनंट ॲड्रेस आहे तुमचं, जे सध्याला राहता आणि जे परमनंट ॲड्रेस आहे ते एकच असेल तर इथं सेम ॲड्रेस म्हणून क्लिक करून घ्यायचं आणि नसेल तर जे ॲड्रेस परमनंट आहे ते तिथे स्टेप बाय स्टेप टाकायचं आहे, ठीक आहे. आता इथे ॲड्रेस फॉर GST, इथे तुमचं परमनंट ॲड्रेस निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. जे पण असेल ते निवडून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि आता इथे तुमचं बँक डिटेल्स टाकायची आहे. अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं नाव, तुमची बँक कोणती आहे, ब्रँच कोणती आहे ते,
अकाउंट नंबर वगैरे, IFSC कोड आणि टाईप ऑफ अकाउंट हे संपूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा रीतीने तुमची बँक डिटेल्स वगैरे ॲड करून घ्यायची आहे. ठीक आहे आणि जे IFSC कोड आहे, कोणाला माहिती नसेल तर तुमचं पासबुक जे आहे त्याच्या फर्स्ट पेजवरती IFSC कोड राहतो, ते टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन फीस ₹1180 दिसत असेल. ठीक आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स असं करायचं. ठीक आहे. इथे क्लिक करायचं आणि तुमची संपूर्ण डिटेल्स जी आहे ती बरोबर आहे का? ठीक आहे. तर इथं माझ्या इथे एरर एक आढळलेलं आहे, म्हणजे कुठेतरी चुकी झालेली आहे असं तुम्हाला पण समजेल. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा डिटेल्स टाकताना मित्रांनो, तर तुम्ही कीबोर्डवरती डायरेक्ट जे नाव येतं ते कॉपी पेस्ट करू नका. तुम्ही टाईप करून टाका. ठीक आहे. तर तुम्हाला असले एरर वगैरे येणार नाही. ठीक आहे. आणि ते व्हॅलिडेट करायचं आहे. तर व्हेरीफाईड सक्सेसफुली असं का येईल. तर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. आता आपलं बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर आणि डिटेल झालेली आहे. तर आता क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं एज्युकेशन रिलेटेड काय काय झालं आहे ते संपूर्ण टाकायचं आहे. इथे ना तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अदर्स जे झालं असेल ते संपूर्ण डेट टाकून घ्यायचं आहे. तुमचं कशामध्ये झालेलं आहे, समजा आर्ट, सायन्स जे पण असेल ते, आणि पासिंग केव्हा झाला तुम्ही याच्या डेट टाकायचं आहे इथे. आणि जे मार्क्स तुम्हाला आहेत पर्सेंटेजमध्ये, ते पर्सेंटेज इथे टाकायची आहे. आणि जे क्लास आहे, ग्रेड आहे, ते लास्टला निवडून घ्यायचं आहे. इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि डेट वगैरे अशी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि इथे जे तुमचं 6th सेमिस्टरची जी मार्कशीट आहे मित्रांनो, त्याच्यावरती तुमचं पर्सेंटेज वगैरे असतं, ते सगळं इथे टाकून द्यायचं आहे. आता तुमचं ग्रॅज्युएशनचं टाकल्याच्यानंतर इथे MSCIT झालेली असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. नसेल तर तुम्हाला कॉमर्स म्हणजे MSCIT कंपल्सरी आहे मित्रांनो. ठीक आहे. किंवा तुमचं कॉम्प्युटर रिलेटेड कोणता पण कोर्स झालेला असेल तरी चालतं. ठीक आहे. आता इथे तुमचं वर्क एक्सपिरियन्स, जर तुम्हाला सहकारी बँकेत एक्सपिरियन्स असेल तर तिथे वर्क एक्सपिरियन्समध्ये यस करायचं आणि बाकीच्या संपूर्ण डेट्स वगैरे हे टाकायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मराठी वाचता येते का? यस. रीड करता येते, वाचता येते, स्पीक म्हणजे बोलता येते, हे संपूर्ण राईट करून टाकायचं. आता इथे इंग्लिश लँग्वेज टाकायची. ठीक आहे. इथे संपूर्ण सिलेक्ट करून टाकायचं आणि इथे खाली हिंदी लँग्वेज टाकायची मित्रांनो. ठीक आहे. इथे पण राईट क्लिक करून द्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथे व्हॅलिडेट करायचं आहे. ठीक आहे. अशा रीतीने सक्सेसफुल येईल आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. आता तुमचं इथं संपूर्ण फॉर्म, तुम्हाला काय काय डिटेल्स टाकली आहे ते बरोबर आहे का, बर्थ डेट, तुमचं नाव, फोटो वगैरे. ठीक आहे. हे संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि लास्टला इथे आय ॲग्री म्हणून क्लिक करायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन म्हणून सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवायचं की जे पण डिटेल्स टाकलेली आहे ते बरोबर आहे का, हे अगोदर चेक केलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट चेंज नाही करता येणार. ठीक आहे. तर इथे कंटिन्यू करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला जे लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड राईट डिक्लेरेशन इथे दिलेलं आहे मित्रांनो, हे इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे कोणतं ते लेफ्ट थंब इम्प्रेशनचं ते साईजचं असेल, ठीक आहे, निळी जी शाई असते त्याचं असेल तर ते दुकानावरून किंवा कशावरून ते जर होत असेल तुमच्याकडून, तर ते एका वहीच्या पेजवरून लेफ्ट थंब मारायचं आणि फोटो काढायचा. ठीक आहे. ते होत नसेल तर मी एक सिम्पलसा जुगाड सांगत आहे मित्रांनो मी तुम्हाला. ठीक आहे. करायचं असेल तर करू शकता. जे पेनाचं पेन आहे ना, त्याने लेफ्टच्या थंबनेलवरती सगळं निळं करून घ्यायचं आहे पेनने, आणि तो थंब याच्यावरती वहीवरती हे करायचं आहे मित्रांनो. हे करा, हे सक्सेसफुल म्हणजे होऊन जातं. ठीक आहे. सिंपल जुगाड सांगत आहे मी तुम्हाला. ठीक आहे. आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन कसं करायचं मी तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, एका वहीच्या पेजवरती तुम्हाला लिहून काढायचं आहे हे आयच्या नंतर तुमचं संपूर्ण नाव टाकायचं. ठीक आहे. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अँड वेन रिक्वायर्ड. ठीक आहे. एवढंच लिहून काढायचं आहे आणि त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे. आणि जे मी थंबनेलचं सांगितलं आहे तसं तुम्ही फोटो काढून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने तुमचा लेफ्ट थंब जो आहे तो काढून घ्यायचा आहे मित्रांनो.
शाईने ठीक आहे. मी हे पेनाच्या शाईनेच केलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही पण अशाच रीतीने करून घ्यायचं आहे आणि फोटो काढून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर मित्रांनो थंबनेल ना 20 ते 50 केबीमध्ये पाहिजे आणि डिक्लेरेशन जो आहे ना, तो 50 ते 100 केबीमध्ये पाहिजे. जसं आपण फोटो स्कॅन केला तशाच रीतीने हे स्कॅन करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी अगोदर सांगितलं तशा प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शो करेल. तरी हे इथे ओके करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे दोन्ही पण थंबनेल आणि हँड डिक्लेरेशन झालंय. आता इथे सिक्युरिटी कोड जो राईट साईडला दिसत आहे, तो इथे टाकून घ्यायचं आहे. कॅपिटल, स्मॉल जे आहे ते आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि ते ओके करायचं आहे. आता फायनली संपूर्ण आपली प्रोसेस झालेली आहे आणि इथे ₹1150 अमाउंट आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर याच्यामध्ये दोन्हीमधनं पण तुम्ही कोणतं पण सिलेक्ट करू शकता. बिल मी सिलेक्ट केलं आहे आणि सिक्युरिटी कोड इथे जो आहे तो टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्या प्रोसेसला थोडा टाईम तर लागतच आहे मित्रांनो, ठीक. पण तुम्हाला जे व्हिडिओ बघितलं आहे ना, तर तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे. आता इथे तुम्ही जे अमाउंट आहे, ते तुम्ही डेबिट कार्डनेच शक्यतो पेमेंट करा मित्रांनो. म्हणजे जे तुमचं ए-टी-एम कार्ड आहे, त्याच्यासाठी इथे तुम्ही डेबिट कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं ए-टी-एम कार्ड नंबर, सिक्युरिटी कोड वगैरे हे संपूर्ण नेम तुमचं आणि पेमेंट करून द्यायचं. ओ-टी-पी येईल, ते पेमेंट टाकून ओ-टी-पी टाकून पेमेंट करून द्यायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे जे हे आहे, ठीक आहे. काय फोनपेने पण पेमेंट करू शकता. पण फोनपेने पेमेंट मी डिक्लाइन केली आहे. मला फॉर्म भरायचं नाही. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं. तर तुम्ही फोनपेने पण करू शकता. पण एखाद्या वेळेस होतं काय, की फोनपेने तुमचं पैसे कट होतात, पण ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत नाही. असलं प्रॉब्लेम येतात. तर ए-टी-एमने सेफ आहे, तो करा शक्यतो. नसेल तर तुम्ही फोनपेने करू शकता. पण एखाद्या वेळेस सहज म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटचं तसं होऊ शकतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो हे झालं संपूर्ण प्रोसेस. तर खूप मेहनत लागलेली आहे मित्रांनो. तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉइन करून घ्या आणि एक्झामसाठी नोट्स नक्कीच घ्या आपल्या. ठीक आहे. तुम्हाला खूप इम्पोर्टंट म्हणजे एक्झामसाठी खूप हे होईल. ठीक आहे. मदत होईल. धन्यवाद.